श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ये जन्मींचे माझे कर्म, पाहता केवळ निंद्य धर्म, मज तुष्टला पुरुषोत्तम, पूर्वजन्म सामग्री। या जन्मींचे माझे चरित्र पाहिले तर ते केवळ निंद्य कर्माने युक्त आहे, परंतु पूर्वजन्मींचे काही भाग्य होते, म्हणूनच पुरुषोत्तम मजवर प्रसन्न झाला। मज कैचे पूर्वजन्मी साधन, ज्याचे नाम पतित पावन, कृपाळू जो जनार्दन, त्याचे कृपेन हे घडले। किंवा माझे पूर्वजन्मींचे कर्म तरी काय असणार? पतित पावन ज्याला नाव आहे त्या परमकृपाळू जनार्दनाच्या कृपेनेच हे घडले। दुष्ट दुराशा व्यभिचारू, भगवद्वारा चालवी संसारू, तिसी मज वैराग्ययुक्त विचारू, विष्णू साचारू तुष्टला। दुष्ट, दुर्व्यसनी, व्यभिचारी, देहविक्रय करून प्रपंच चालवणारी जी मी, त्या मला वैराग्याचा विचार कोठचा सुचणार? पण परमात्मा मजवर प्रसन्न झाला हेच खरे। जरी असते पूर्व साधन, तरी निंद्य नव्हते मी आपण, योनिद्वारा कर्माचरण, पतित पूर्ण मी एकी। पूर्वजन्मींचे जर काही सुकृत असते तर मी निंद्य कर्मात प्रवृत्त झालेच नसते, देहभ्रष्ट करून मी पूर्णपणे पतित बनले नसते। या परी मी पूर्ण पतित, पतित पावन जगन्नाथ, तेणे कृपा करून येथ, केले विवेकयुक्त वैरागी। अशा प्रकारे मी जरी पूर्ण पतित आहे, तरी जगदीश्वर पतित पावन असल्यामुळे त्याने मजवर कृपा करून माझ्या मनात विवेकयुक्त विरक्ती उत्पन्न केली। तेणे वैराग्य विचारे देख, दुष्ट दुराशेचे फिटले दुःख, मज झाले परम सुख, निज संतोख पावले। त्या वैराग्याच्या विचाराने दुर्वासनेमुळे होणारे माझे दुःख नाहीसे झाले, मी परम सुखी झाले आणि मला आत्मानंदाचा लाभ झाला। दुःख आदळता अंगासी, वैराग्य नुपजे अभाग्यासी, भगवंते कृपा केली कैशी, दुःखे निज सुखासी दीधले। अभागी लोकांना दुःखाचा डोंगर कोसळला तरी विरक्ती कधी येत नाही, पण भगवंताने मजवर कशी कृपा केली पहा, त्याने मला दुःखद्वारा आत्मसुख दिले। अंगी आदळता दुःख द्वंद्व, अभाग्यासी ये सबळ क्रोध, थिता विवेक होय अंध, भाग्यमंद ते जाणा। दुःखरूपी द्वंद्व अंगावर येऊन पडले म्हणजे अभाग्याला फार क्रोध येतो, पण ज्यांच्या अंगी असलेला विचार अंध होतो ते भाग्यहीन होत असे समजावे। दुःख दंखतांची दृष्टी, ज्यासी वैराग्य विवेकेसे उठी, तेणे छेदुनी स्नेह हृदय गाठी, पावे उठा उठी निज सुख। दुःख नजरेस पडताच ज्याला विवेकयुक्त वैराग्य येते, तो अंतःकरणातील स्नेहरूपी गाठ तोडून ताबडतोब आत्मसुखाला प्राप्त होतो। पुरुषांसी परमनिधान, विवेकयुक्त वैराग्य जाण, तेणे होऊन या प्रसन्न, समाधान पावती।
विवेकयुक्त वैराग्य हाच मनुष्याचा अमूल्य ठेवा आहे. त्याच्या योगाने तो संतुष्ट होऊन समाधान पावतो. मी पूर्वी परम अभाग्य, महापुरुषांचे जे निज भाग्य, ते भगवंते दिधले वैराग्य, झाले श्लाघ्य तिही लोकी. मी मूळची अत्यंत अभागी, पण भगवंताने दैववान पुरुषाचे जे मोठे भाग्य ते वैराग्यच मला दिले, त्यामुळे मी त्रैलोक्यात धन्य झाले. कृपा करोनी भगवंते, निज वैराग्य दिधले माते, तेणे सांडविले दुराशेते, ग्राम्य विषयाते छेदिले. भगवंताने दयाळू होऊन मला विरक्ती दिली, त्यामुळे माझ्या दुर्वासनेचा नाश झाला आणि मी ग्राम्य विषय तोडून टाकले. तोपकार मानून या माथा, त्यासी मी शरण जाईन आता, जो सर्वाधीश नियंता, तथा कृष्णनाथा मी शरण. हे त्याचे माझ्यावर उपकारच झाले आहेत असे मानून त्या सर्वेश्वर नियंत्या जगन्नाथाला मी शरण आले आहे. शरण गेलिया पाठी, सहज संतुष्ट मी ये सृष्टी, स्वभावे सच्छ्रद्धा पोटी, जीविका गाठी अदृष्ट. त्याला शरण गेले असता मी या जगात सहज सुखी होईन. मला साहजिकच सात्विक श्रद्धा उत्पन्न होईल आणि मी जीविताचा भार अदृष्टावर ठेवीन. मुनीश्वर भोगिती निजात्मा, त्या मी भोगीन आत्मया रामा, जो का पुरवी निष्काम कामा, तो परमात्मा वल्लभू. मुनीश्वर ज्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतात त्याचाच मीही उपभोग घेईन. निष्काम इच्छा पुरविणारा तो परमात्माच माझा वल्लभ आहे. ब्रह्मादिक समर्थ असती, ते सांडूनिया निश्चिती, भगवत भजनाची स्थिती, अतिप्रीती का म्हणसी. मज सारिखिया दुराचारी, जड जीवांते उद्धरी, तारकू तोची भवसागरी, स्वामी श्रीहरी कृपाळू. वस्तुतः ब्रह्मादी सर्व समर्थ असता त्यांना सोडून भगवत भजनाचीच तुला आवड का असे जर म्हणशील तर तो स्वामी कृपाळू श्रीहरी माझ्यासारख्या दुराचरणी जडजीवांचा उद्धार करतो आणि तोच संसार सागरातून तारतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.